भोंदूबाबा अशोक खरातने सोलापूर जिल्ह्यात देखील जमीन खरेदी केल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। खरं तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकट्या भोंदू अशोक खरातनेच नव्हे तर त्याचा सीए ललित पोफळे याने देखील याच भागामध्ये जमीन खरेदी केल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। जवळपास 12 एकर क्षेत्र जे आहे ते या भोंदू अशोक खरात आणि त्याचा सीए ललित पोफळे याने आपल्या पत्नीच्या नावावरती ही जमीन जी आहे ती खरेदी केल्याची माहिती समोर येते। जे माहिती किंवा जे कागद समोर आलेत त्यानुसार ललित पोफळेच्या पत्नीच्या नावावर देखील या ठिकाणी 4 हेक्टरच्या आसपास जमीन आहे आणि भोंदू अशोक खरातच्या नावावर देखील 4 हेक्टर जमीन आहे। मात्र भोंदू अशोक खरातने त्याची पत्नी तिच्या नावे जे आहे या ठिकाणी कुलमुखत्यार पत्र दिलेलं आहे आणि नेमकी ती हीच जमीन आहे। खरं तर या जमिनीच्या क्षेत्रावरती या ठिकाणी जी माहिती सांगण्यात आली किंवा जे नमूद आहे त्यामध्ये 2000 डाळिंबाची रोपं लावल्याची माहिती जी आहे ती सांगण्यात आलेली आहे। मात्र प्रत्यक्षात आपण या जमिनीवरती आहोत, येथे कुठल्याही पद्धतीचं झाड जे आहे विशेषतः फळझाड जे आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे एकंदरीतच केवळ पैसे लाटण्याच्या मोहापोटी हा सर्व प्रकार केलाय का अशी एक माहिती जी आहे ती समोर येते। आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची जमीन खरेदी केलेली आहे ते आपल्या सोबत आहेत। काका, ही तुमची जमीन होती, हे जे आहे ते राजाराम बनसोडे आहेत ज्यांची मूळ जमीन होती, त्यांच्याकडून दुसऱ्या एका व्यक्तीने कोल्हाळ नामक व्यक्तीने जे आहे ती जमीन खरेदी केलेली आणि त्यानंतर त्याची खरेदी अशोक खरातने केलेली आहे। काय नक्की प्रकार आहे? तुमची ही जमीन आहे, किती जमीन होती, काय प्रकार आहे? माझी जमीन 11 एकर 8 गुंठ आहे आणि माझ्या अडचणी मला मुलगा नाही, मुलीच आहे माझ्या, आणि मुलीच्या लग्नासाठी मी ही जमीन विकली। पण जमीन विकताना मी बोली केली होती की माझ्या पैसे समजा मी धंदा करतोय यावर काय तर करतोय, पैसे आले तर मला जमीन परत द्यावं लागेल, होय म्हणली ती। आणि जमीन खरेदी झाल्यावर 1-1.5 वर्षाने रोड आला इकडं। रोड आल्यावर मला त्यांचा फोन आला की बाबा आपल्या रानात रोड आलाय। कुठला रोड आलाय तुमच्या ह्या रानामध्ये? महाशक्तीपीठ आला होता, शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोवा। मग मी म्हणलं आता तुम्ही कोट्याधीश झाला की म्हणलं, मग आम्हाला काय हाय का नाही म्हणलं, तुम्हाला देऊ घे म्हणले। काय दिलं नाही ना आम्हाला, आणि आमची जमीन 2.25 कोटी रुपयाला विकली 50 लाखाला घेऊन। आणि मी जमीन माघारी घेणार होतो तरी बी म्हणजे आमचं काय नाही त्यात। किती क्षेत्र तुमचं त्यांनी खरेदी केलेलं आहे आणि कोणी प्रत्यक्ष खरेदी कोणी केली 8 एकर 11 एकर 8 गुंठ आहे। हे नरकडीचे कोल्हाळ सर यांनी खरेदी केली। ते कोण आहेत कोल्हाळ सर? कोल्हाळ सर हे नरखेडचं नागरिक आहेत, पण ते त्यांनी कुणाचा संबंध आपल्याला माहित नाही त्यांचा। पण त्याने मी त्यावेळेला जमीन विकताना बोली केली होती, हो मी जमीन सोडून घेणार आहे। 50 लाख रुपये घेतले होते तुम्ही? हा, त्यावेळेला मी म्हणलं होतं माझ्यापाशी पैसे आले मी जमीन सोडून घेतो, मला काय ते सांगपाता लागू दिलं नाही त्यांनी। 1-1.5 वर्षात रोड आला की त्यांची चांदी झाली। रोड आल्यावर मला त्यांनी फोन केला की रोड आला आपल्या रानात। मी म्हणलं तुमचं चांगलं झालं सर, नाही तुम्हाला बी देऊ काय तर म्हणल्यावर मग असं ओपडीचे म्हणलं पुन्हा काहीच नाही, त्यांनी 2.25 कोटी रुपये विकली। पण आता ह्या उतार्यावरती जो भोंदूबाबा अशोक खरात आहे त्याचं आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे आणि त्याच्याबरोबर त्याचे सीए आहेत त्याच्या देखील पत्नीचं नाव आहे। काय वाटते, काय अपेक्षा आहे तुमच्या? नाही आमची काय अपेक्षा नाही, फक्त आमची जमीन आम्हाला मिळावी परत। कारण त्यावेळेला बोली केली होती मी जमीन मी परत घेणार आहे असं त्यांना सांगितलं होतं, तर होय म्हणली होती ती। आणि मग ह्यांनी गपचूप ती अशोक खरातला विकली जमीन। बरं, आपण पाहतोय खरं तर हे एक प्रकारचं नेक्सस आहे का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण शक्तीपीठ महामार्ग जो खरं तर शासनाने प्रस्तावित केलेला आहे तो नेमका याच जागेतून जो आहे तो हा शक्तीपीठ महामार्ग जो गेलेला आहे आणि त्याचा मोबदला जो आहे तो चालू बाजारभावापेक्षा 4 पट अधिक किमतीने मिळतो, 3 पट 2 पट अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या स्लॅब्स मध्ये जो त्याचा मोबदला जो आहे तो मिळत असतो। त्यामुळे भोंदू अशोक खरातने अशा पद्धतीनं राज्यभरातून जिथून सरकारी प्रकल्प जात आहेत, सरकारी रस्ते हायवे जे आहेत ते जात आहेत, त्या ठिकाणी आणखी जमीन जी आहे ती खरेदी केली असण्याची शक्यता यामुळे नाकारता येत नाही। मात्र असं असलं तरी प्रत्यक्ष जो या शेतीचा मूळ मालक आहे तो मात्र या लाभापासून वंचित राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विनोद हुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।